मावशात आपली पुढची रेसिपी काय आहे? मिरच्याची भजी. मिरच्याची भजी ही सुद्धा टिपिकल हैदराबाद. हा, टिपिकल हैदराबाद. अगदी तिथं म्हणजे असे काही काही दुकानात सुद्धा विकत मिळतात. आम्ही लहान होतो, आमच्या बहीण भावाची काही पैज लागली, मी जिंकले तर तू काय खाऊ घालशील. सगळ्यांना 7 जणांना मिरच्याची भजी. तेव्हा आणि 2 मिळायची भजी. बर. 4 आणि वडिलाकडून आईकडून मागून घ्यायची की मिरच्याची भजी. ओके. साहित्य सांगतो मला काय काय? मिरची. ह्या मिरच्या चिरून त्यांना उभा छेद घेतलाय आणि आतल्या बिया काढून टाकल्यात. ओके. हा. आणि हे डाळीचं पीठ आहे, त्याच्यात थोडस त्याच्या अंदाजाने मीठ घातलंय. बरं. आणि हा गोड मसाला, कच्च्या तिळाची पूड, चिंचेचा कोळ, दाट कोळ, बरं, हे घेतलाय. हे तिने एकत्र करायचं. मीठ हे एकत्र करायचं, मिरच्यात भरायचं आणि ते ह्याच्यात घालून तळायचं. ओके. आणि गरमागरम साहित्य बघितलं तर जाऊया कृतीकडे. आता याला थोडस आधी मीठ लावून घ्यायचं आत. बर. आतल्या बाजूने मीठ लावून थोडस अगदी. पण ते पाणी सुटतं का होतं मीठ लावलं? हो, थोडस आधी केलं तरी चालतं किंवा ऐन वेळेस केलं तरी चालतं. बर. ते मसाला सगळीकडे नाही गेला तरी. त्यावेळी सोनं कसं होतं? म्हणजे आता तुम्ही 4 आण्याला एवढे मिळतात भज्या, तर सोनं कसं होतं त्यावेळी? ज्या गावाला जायचं नाही त्या गावाची वाट कशाला विचारायची, आपल्याला हे पाहिजे. नाही, पण आपलं मला एक कुतूहल म्हणून, आमच्या पिढीला कुतूहल की त्यावेळी सोनं कसं असावं, किती रुपये असावं. हा मसाला आता मिसळून घेते. हा, मी थोडा गॅस कमी करतो. चिंचेचा दाट कोळ, हे काय आहे? 2 चमचे गोड मसाला. 2 चमचे गोड मसाला. ओके. आणि ही कच्च्या तिळाची पूड. ते किती? साधारण याला पुरेल एवढी घालायची. हा, याचं प्रमाण जास्त चालेल. ओके. त्याच्या अंदाजाने मीठ. मला सांगा, ह्या अशा प्रकारच्याच मिरच्या या भाज्या या वापरायला पाहिजे? हा, हैदराबादी मिरच्या म्हणतात अशा. इथे मिळतात? हा, मिळतात. आणि खास भज्याची मिरच्या म्हणूनच प्रसिद्ध असतात या. बरोबर. जाड साल असती, बी थोडं असतं आणि तिखट कमी असतं. आपलं सारण झालेलं आहे. सारण आता हे सारण आत भरायचं. आणि आमची चर्चा व्हायची. कशावर? त्या दुकानात चांगला मिळत नाही, त्याच्यात मसाला भरत नाही, तिथं तिकडं लांब सायकल घेऊन जा पण तिकडून चांगले आण मिरच्या. म्हणजे त्यावेळी सुद्धा असं होतं का? होतं. एखाद्या दुकानात कमी भज्यात कमी सारण, नाहीतर आंबट मिळत नाही रे, नुसतं घालतात. आपलं हैदराबादी वैशिष्ट्य म्हणजे पदार्थाचं वैशिष्ट्य तिखट आणि आंबट दोन्ही पाहिजे, जास्त पाहिजे त्याला. ओके, ठीक आहे. क्या बात आहे. आता हे काय कशावर खायचं? सॉस, दही कशावर चालतं. ज्याला आंबट गोड पाहिजे त्यांनी सॉस बरोबर खायचं. जरा गोडसर पाहिजे ना, जरा सपक पाहिजे कोणाला पाहिजे असेल त्यांनी. पण मुळात हे तिखट नसल्यामुळे तसं काही टेन्शन नाही, एवढं वाटत नाही. तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. मिरची भजी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: मिरच्या, बेसनाचं बॅटर, गोडा मसाला, कच्च्या तिळाची पूड, चिंच आणि मीठ. कृती: प्रथम चिरलेल्या मिरच्यांना आतून मीठ लावून घ्यावं. बाउलमध्ये चिंचेचा कोळ, गोडा मसाला, कच्च्या तिळाची पूड आणि मीठ घालून मसाला एकजीव करावा. हा मसाला मिरच्यांमध्ये भरून बेसनाच्या बॅटरमध्ये घोळवाव्यात आणि खरपूस तळून घ्याव्यात.